तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आपण मागील काही व्हिडिओपासून सुरू केला होता. 4 पर्यंतचे जे प्रश्न आहेत 1 ते 4 ते आपले झालेले आहेत. त्याची जी लिंक आहे जर आधीचे प्रश्न बघायचे असतील आणि या प्रकरणातले आधीचे 2 सराव संच बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच 9वी साठी आपण मराठी माध्यम व्हॉट्सअप ग्रुप पण केलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे मिळतील, सराव प्रश्नपत्रिका. तर तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मध्ये जी शेवट 5 ते 10 पर्यंत जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती सगळी इथं आपण बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा पहिला म्हणजे हा एक 2 अंकी संख्या आहे. त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 मोठी आहे ती संख्या. जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते. तर ती संख्या कोणती ते शोधून काढायचं. आता हे शोधत असताना सुरुवातीला आपण काय करणार बघा. सुरुवात करताना 2 अंकी संख्या म्हणजे एकक आणि दशक अशी 2 अंक असणार आहेत त्याच्यात. समजा एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक बरोबर x व दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक त्याला काय म्हणूया y म्हणूया. म्हणून ती संख्या जी शोधायची आहे ती संख्या बरोबर. आता बघा 2 अंकी संख्या म्हणजे उदाहरणार्थ घेऊया आपण एक. समजा 32 ही संख्या आहे. तर 32 या संख्येमध्ये 3 आणि 2 आहेत अंक. पण 3 आणि 2 असं 32 येत नाही. तर कसं होतं 30 अधिक 2 होतं. म्हणजे थोडक्यात आपण 3 च्या बाबतीत काय करतो तर 3 ला 10 ने गुणतो आणि 2 आहे तसे घेतो. बरोबर. म्हणजे 32 संख्या कशी तयार होते 3 गुणिले 10 आणि अधिक 2 म्हणजे दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं आणि एकक स्थानचा अंक तसाच घ्यायचा. म्हणजे संख्या कशी तयार होते एकक स्थानचा अंक आहे तसा घ्यायचा आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्याला कितीनं गुणायचं जसं इथे 10 आलेलं आहे तसं 10 ने गुणायचं म्हणजे ती संख्या कशी असणार आहे x अधिक 10 ही असणार आहे. हे झालं ती संख्या. आता पहिल्या अटीनुसार बघूया. पहिल्या अटीनुसार इथे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या 2 अटी त्या 2 अटींवरनं 2 समीकरण तयार करूया आणि ती सोडवूया. पहिल्या अटीनुसार एक 2 अंकी संख्या कशी आहे ती त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या. आता बघा पहिल्या अटीनुसार त्या संख्येतील एकक स्थानचा अंक किती आहे x, दशक स्थानचा अंक किती आहे y. त्याच्या चौपटीपेक्षा इथं शब्द आहे बघा चौपटीपेक्षा म्हणजे कितीने गुणायचं 4 ने. तर त्याच्यापेक्षा कितीने मोठी आहे ती संख्या 3 ने. म्हणजे अधिक किती करायचे 3. तर चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. कुठली? ती 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या कुठली आहे ती? x अधिक 10y. म्हणजे थोडक्यात ती जी x अधिक 10y ही संख्या आहे ती त्याच्या अंकांच्या जी बेरीज आहे त्याच्या चौपटीपेक्षा कितीने जास्त आहे 3 ने जास्त आहे. ओके. तर अशा प्रकारे ते समीकरण काय करायचं ते अजून मला सोपं रूप द्यायला पाहिजे आपल्याला. तर पुढच्या स्टेप मध्ये करूया. x अधिक 10y आहे तसं ठेवा. अधिक 4 ने आतमध्ये गुणा. 4 गुणिले x केलं. 4 गुणिले x किती येणार 4x. मध्ये अधिक आहे अधिक 4 गुणिले y 4y आणि पुढचे आहे तसे अधिक 3. ओके. आता हे जर सोडवायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल याच्यात इकडे 4x आहे तिथे घ्या. हे आहे तिथे 4x. हा अधिक x इकडे येऊन काय होईल वजा x होईल. परत 4y आहे तिथे घेतला आणि हा अधिक 10y याच्याकडे येऊन काय होईल वजा 10y. म्हणजे दोघांना इकडे आणलं अधिक x वजा x होणार आणि अधिक 10y वजा 10y आणि इकडचा अधिक 3 ह्या बाजूला येऊन ह्या दोघांना इकडे आणलं अधिक 3 ला तिकडे नेऊया म्हणजे किती येणार वजा 3 येणार. फक्त x ची आणि y ची पद आपण नेहमी डावीकडे घेतो त्यामुळे त्याची उत्तर इकडे डावीकडे लिहूया आपण. तर इथे बघा 4x मधून x गेले काही नाही म्हणजे सहगुणक 1 4 मधून 1 गेले किती उरणार 3x. आता इथे 4 चं चिन्ह आहे अधिक याचं वजा. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी 10 मधून 4 गेले किती उरणार 6y असं उरणार ना ते. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर इकडे कोण आहे वजा 3. आता हे आपल्याला समीकरण मिळालं पण आणखीन सोपं रूप देण्यासाठी दोन्ही बाजूस 3 ने भागू. दोन्ही बाजूस काय करायचं प्रत्येकी 3 ने भागायचं. इथं लिहा दोन्ही बाजूस 3 ने भागले. भागाकार केला प्रत्येक पदाला 3 ने भागायचं. आता 3 ने भागल्यानंतर इथे 3 ला 3 जाईल
3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे इथं एक्स राहिले पहिला. हा एक्स वजा 2y, 2y आणि 3 एके 3 म्हणजे वजा 1. समीकरण काय आलं आपलं? तर x वजा 2y बरोबर वजा 1. तर याला क्रमांक किती दिला आपण? 1 दिला. x वजा 2y बरोबर वजा 1 आलं. तर हे पहिलं समीकरण झालं आपलं. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट घेऊया. दुसऱ्या अटीनुसार तर दुसऱ्या अटीनुसार बघा, जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले, मूळची संख्या कुठली आपली ही आहे, x अधिक 10y. तर ही जी मूळची संख्या आहे त्याच्यामध्ये 18 मिळवले, तर काय दिलेलं आहे बघा तिथे अट. तर मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येते. तर मूळ संख्येच्या अदलाबदल म्हणजे काय? तर एकक स्थानचा अंक दशकला, दशक स्थानचा अंक एककला. तर इथे एकक स्थानी कोण होता? एक्स होता इथे. ओके, तो दशकला न्यायचा आणि दशक स्थानी असणारा वाय एकक स्थानी आणायचा. म्हणजे असं लिहायचं. एकक स्थानचा आहे तसा आणि दशक स्थानच्या अंकाला एक्स. याला म्हणायचं अंकांची अदलाबदल. हं? एकक स्थानी वाय आणला, दशक स्थानी एक्स. कारण आधी एक्स एकक स्थानी होता, वाय दशक स्थानी होता. दशक स्थानी असलं की त्याला 10 ने गुणायचं. ओके, तर अदलाबदल करून एक्स अधिक 10 वायचं काय होणार? वाय अधिक 10 एक्स. तर आता याला सोपं रूप द्यायसाठी आपण काय करूया? इथे ऑलरेडी 10 एक्स आहे. इथे 10 एक्स लिहिलं. हा अधिक एक्स याच्याकडे येऊन काय होईल? वजा एक्स होईल. परत इथे मूळचे वाय आहेत, अधिक वाय. त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक घ्यायचं, अधिक वाय. हा अधिक 10 वाय इकडे आणायचा म्हणजे तो काय होईल? वजा 10 वाय. आणि इथे जे 18 आहेत ते आहेत तसे. त्याचं चिन्ह अधिक 18 आहे. त्यामुळे धन 18 असंच लिहा. 18 आहे तसं लिहा. फक्त एक्स आणि 10 वायला इकडे आणा. परत 10 एक्स मधून इथे बघा एक्स गेले म्हणजे 1 सहगुणक काही नाही म्हणजे 1. 10 मधून 1 गेले किती उरणार? 9 एक्स. परत इथे सुद्धा सहगुणक 1 आहे. ही एकसारखी पद आहेत. एक्स एक्सची इथं वाय वायची. 1 मधून 10 गेले किती उरले? 9. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा. ओके, वजा 9. आणि इकडे कोण राहिला? 18. बरोबर, म्हणजे काय राहणार? 9 एक्स वजा 9 वाय बरोबर 18. 9 एक्स वजा 9 वाय बरोबर 18. आता दोन्ही बाजूस कितीने भागायचं? 9 ने. कारण 9चेच पाड्यातले दिसत आहेत ते 18 आणि इथे लिहा दोन्ही बाजूस 9 ने भागू. मग आता इथे 9ला 9 गेले फक्त काय राहिले? एक्स. परत इथे वजा वाय. 9 एके 9 आणि 9 दोन्ही 18. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती आले? 2 आले. तर याला क्रमांक 2 दिला. आता समीकरण 1 आणि 2 जर सोडवायचं असेल आपल्याला तर वजाबाकी करायची. म्हणजे असं लिहायचं समीकरण 1 वजा समीकरण 2 करून. समीकरण 1 काय आहे ते लिहूया. एक्स अधिक 10 वाय सॉरी एक्स वजा हे समीकरण. एक्स वजा 2 वाय बरोबर वजा 1. ते लिहूया. एक्स वजा 2 वाय बरोबर वजा 1 आणि हे दुसरं मिळालं. चिन्ह एक्स वजा 2 वाय बरोबर वजा 1. परत हे मिळालं एक्स वजा वाय बरोबर 2. तर यांची काय करायची आहे? वजाबाकी. आता इथे बघा वजाबाकी काय करायची ते लक्षात येईल तुमच्या. इथे चिन्ह अधिक आहे, काही नाही म्हणजे वजा आणि याचं पण काही नाही म्हणजे अधिक. तर ज्यावेळी आपण समीकरणांची वजाबाकी करतो त्यावेळी खालची चिन्ह बदलतात. म्हणजे अधिकचं काय होणार? वजा. इथे वजाचं काय होणार? अधिक मधल्या याचं. आणि या अधिकचं वजा. आता बघा आपण वजाबाकी का केली? कारण इथे एक्सला एक्स काय होईल? एकमेकाला कॅन्सल होईल. कारण हा अधिक एक्स आणि त्याचं बदललेलं चिन्ह वजा. एकमेकाला कॅन्सल झालं. तर इथं बघा वजा 2 वाय आणि इथे काही नाही म्हणजे सहगुणक किती घ्यायचा? 1. आणि त्याचं बदललेलं चिन्ह काय आहे? अधिक. वजा 2 अधिक 1. 2 मधून 1 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे वजा 1 वाय बरोबर. आता इकडे बघा वजा 1 आणि वजा 2. चिन्ह समान म्हणजे काय येणार? बेरीज. 2 आणि 1 किती येणार? 3 वजा 3. तर हे आपण फक्त समजण्यासाठी इथे लिहिलेलं. ओके. आता वजा 1 वाय म्हणजेच काय? फक्त वाय. आणि इकडं 3. तर आपण काय करू शकतो? दोन्हीकडे जर वजा चिन्ह असतील तर त्यांची चिन्ह बदलू शकतो. म्हणजे याचं वजाचा अधिक करायचं, इकडे पण अधिक. म्हणजे ऋणचे धन चिन्ह करायचं. म्हणजे इकडेही धन केलं, इकडेही धन केलं. दोन्हीकडचे वजा चिन्ह आपण काय करू शकतो? थोडक्यात काढून टाकू शकतो. 1 वाय म्हणजेच काय? वाय. वाय बरोबर किती आलं? 3 आलेलं आहे. तर हे आपलं वायचं उत्तर मिळालं. आता वाय बरोबर 3 समीकरण 2 मध्ये ठेवू.
2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे बघा, तर x वजा y बरोबर 2. x वजा y बरोबर 2. आता x वजा y बरोबर 2 हे आल्यानंतर x वजा y ची किंमत किती ठेवायची आहे? 3 बरोबर 2 अधिक 3 इकडे येऊन काय होईल? सॉरी वजा आहे. वजा 3 इकडे येऊन काय होईल? अधिक. 2 अधिक 3 किती येणार? 5. म्हणजे x बरोबर. तर म्हणून ती संख्या बरोबर. आता बघा संख्या काय होतं? आपण सुरुवातीला काय मांडलं होतं? एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक आपण मांडला होता x आणि दशक स्थानचा अंक y. x ची किंमत किती आलेली आहे आपली? तर x ची किंमत आलेली आहे 5. म्हणजे x ची किंमत 5 आणि y ची किंमत किती आली आहे? 3. म्हणजे एकक स्थानी 5 लिहायचं, दशक स्थानी 3 लिहायचं. डायरेक्ट ती संख्या मिळेल. ती संख्या म्हणा किंवा मूळ संख्या जी आपल्याला प्रश्नात दिली होती. त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 35. तर ती संख्या किंवा दिलेली मूळ संख्या काय असणार आहे? एकक स्थानच्या अंकाला x मांडलं होतं 5 आणि दशक स्थानचा अंक हा 3. तर 3 आणि त्याच्यावर 5 म्हणजे 35 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ती मूळची संख्या असणार आहे 35. तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. 8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत ₹420 आहे आणि 5 पुस्तके आणि 8 पेन यांची एकूण किंमत ₹321 आहे. तर एक पुस्तक व 2 पेन यांची एकूण मिळून किंमत किती ते आपल्याला शोधून काढायचं. तर सुरुवात करताना आपण इथून करूया. समजा त्यातलं एक पेन आणि एक पुस्तक. समजा एक पुस्तक किंवा एका पुस्तकाची किंमत. तर एका पुस्तकाची किंमत काय म्हणूया आपण? ₹X. तसंच एका पेनची किंमत. एक पेनची किंमत त्याला ₹Y म्हणूया. किंमत ₹Y. आता हे आधी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समजा एका पुस्तकाची किंमत ₹5 अशी 10 पुस्तकं आहेत. तर आपण किंमत शोधण्यासाठी काय करतो? 5 गुणिले 10. तर हे तुमच्या लक्षात असू दे. मग आपण पहिल्या अटीनुसार बघूया. इथे बघा पहिल्या अटीनुसार एकूण 2 अटी दिल्या आहेत आपल्याला. त्या दोन्ही अटींचा उपयोग करायचा. पहिल्या अटीनुसार 8 पुस्तके व 5 पेन. आता 8 पुस्तकांची किंमत किती होणार? 8 गुणिले एका पुस्तकाची किंमत किती आहे? X. 5 पेन म्हणजे 5 गुणिले एका पेनची किंमत किती आहे? Y. या दोन्हींची मिळून म्हणजे मध्ये अधिक येणार एकत्रित किती येणार आहे? ₹420. हे झालं पहिलं. मग हे कसं लिहू शकतो आपण? 8x अधिक 5y बरोबर 420. ही झाली आपली पहिली अट. दुसरी. दुसऱ्या अटीवरून. दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय सांगते आपल्याला? 5 पुस्तके व 8 पेन यांची किंमत. 5 पुस्तकांची किंमत किती होणार? 5 गुणिले x आणि 8 पेनांची किंमत 8 गुणिले y. तर याची किंमत किती होणार? किती दिलेली आहे आपल्याला इथे प्रश्नामध्ये? 321. तर ती इथे लिहूया 321. म्हणजे थोडक्यात दुसरं समीकरण काय येणार? 5x अधिक 8y बरोबर 420. याला क्रमांक किती देऊया आपण? 2 देऊया. आता हे सोडवल्यानंतर आपण पुढे सहगुणक. तर आता 5 गुणिले x केले तर किती येणार? 5x. परत अधिक 8 गुणिले y म्हणजे 8y येणार आणि बरोबर इकडे इथे किती आहे? 321. तर याला क्रमांक आपण 2 देऊया. आता आपण काय करूया? सहगुणक समान. तर सहगुणक समान करण्यासाठी समीकरण 1 ला 5 ने आणि समीकरण 2 ला 8 ने गुणून. तर 8 ने गुणल्यानंतर काय होईल? तिथे सहगुणक समान होईल. म्हणजे 5 गुणिले पहिल्या समीकरणाला 5 ने. पहिलं समीकरण काय आहे? हे इथे 8x अधिक 5y बरोबर 420. बरोबर 420. तर आता इथे आत गुणूया आपण. 5 गुणिले 8 आले 40x अधिक 5 गुणिले 5 येणार 25y आणि इकडे 5 ला 0 ने गुणलं 0. 5 दुनी 10. म्हणजे हे आले 0. हातचे 5 चोक 20 आणि 21. 2100. तर याला क्रमांक किती दिला आपण? 1 दिला. आता दुसरं जे समीकरण आहे त्याला 8 ने गुणायचं आहे. म्हणजे 8 गुणिले या समीकरणाला 5x अधिक 8y बरोबर 321. ओके. तर आता इथे
8 गुणिले 5 केले तर किती येणार? 40x. परत 8 गुणिले 8 केले. 8 किती येणार? 64y. परत इथे शेवटचा. ह्याला पण 8 ने गुणायचं म्हणजे 8 एक्के 8, 321 ला. परत 8 दुनी 16, 6. आजचे 1 येणार. परत 8 त्रिक 24 आणि 25. ओके. हा 8 एक्के 8, परत 8 दुनी 16, 8 त्रिक 24 आणि 25. तर याला क्रमांक 2 देऊया आपण. आता या समीकरणामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे सहगुणक समान झालेत म्हणजे हा 40x आणि 40x. तर फक्त काय करूया, समीकरणांची वजाबाकी करूया. म्हणजे लिहिताना असं लिहूया, समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं? वजा करायचं. समीकरण 2 वजा समीकरण 1 करून मग आधी 2 लिहूया म्हणजे 40x अधिक 64y बरोबर 2568 आले. पहिला येते 40x अधिक 25y बरोबर इथे 2100 असं येईल. तर तिथे वजाबाकीचं चिन्ह इथे. आता इथलं मूळचं चिन्ह अधिक आहे, इथे सुद्धा अधिकच आहे आणि इथे पण अधिक. काही नसेल म्हणजे अधिक धन घ्यायचं. आता ते बदलणार, तर ते बदलून काय होणार? या अधिकचं वजा, कारण वजाबाकी केली समीकरणाची, दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतात, याचं सुद्धा बदलणार. आता बघा याच्यात काय होईल, 40x अधिक 40x आणि हे वजा 40x एकमेकाला कॅन्सल होतील. 64 मधून तुम्ही किती वजा करा? 25, कारण इथे वजा चिन्ह आहे. तर इथे 9 उरणार. परत इथे 5 मधून 3 गेले, 2 गेले, 3 उरणार. 39y बरोबर. आता इथे 8, 6, 4. ओके. तर हे येणार 468. आता 39y तर गुणिले y, काही नाही म्हणजे मध्ये काय असणार आहे? गुणाकार. तर y बरोबर 468 भागिले किती येणार? 39. तर इथं असं रफली करूया आपण, 468 त्याला 39, 39 एक्के 39 येणार. तर हे किती उरणार याच्यात? 7 आणि पुढची संख्या घेतली 8, 78. 39च्या दुप्पट केली, 39 दोन्ही 78. म्हणजे भागाकार किती येणार आपला? 12 येणार. ओके. तर 39 इथे. ओके. आणि इथे भाग घालवल्यावर आता किती आलं? 12. म्हणजे थोडक्यात y ची किंमत किती आली आपली? 12 आली. आता ही y 12 आल्यानंतर त्याच्यावरून x ची किंमत काढूया. तर x ची किंमत काढताना कुठल्याही एका समीकरणात ठेवा. x y बरोबर 12 समीकरण 1 मध्ये ठेवू. ते असं लिहूया इथं. y बरोबर 12 समीकरण 1 मध्ये ठेवू. त्यासाठी समीकरण 1 परत लिहूया. समीकरण 1 काय इथे आहे बघा. 8x अधिक 5y बरोबर 420. 8x 5y बरोबर 420. आता 8x आहे तसं ठेवलं, अधिक 5y म्हणजे 5 गुणिले इथं y ची किंमत ठेवायची. तर y ची किंमत किती येणार? किंवा किती शोधलेली आपण? 12. ती इथं ठेवूया बरोबर 420. म्हणजे 8x बरोबर 5 गुणिले 12 केले, 12 पंचे 60 आले बरोबर 420. तर 8x 420 मधून किती वजा करणार? 60. म्हणजे 8x बरोबर, तर इथे 420 मधून जर वजा केले तर 360 येतील. ओके. आणि जर का आपल्याला x ची किंमत पाहिजे असेल तर हा गुणिले 8 इकडे येऊन काय होणार? भागिले, म्हणजे 360 भागिले 8 करणार आपण. करून बघा. 360 ला 8 ने भागलं तर 8 चोक 32 आले. उरले 4 म्हणजे 0 घेतली 40 आणि 8 पंचे 40 म्हणजे x बरोबर किती येणार? 45. थोडक्यात एका पुस्तकाची किंमत 45 आणि y म्हणजे एका पेनची किंमत 12. पण आपल्याला मूळच्या प्रश्नात काय विचारलंय बघा, एक पुस्तक व 2 पेन यांची किंमत. म्हणून इथे लिहिल्या, म्हणून एक पुस्तक अधिक 2 पेन, किंवा असं मध्ये व लिहिल्या कारण इथे शाब्दिक मध्ये आहे. तिथे एक पुस्तक व 2 पेनची किंमत. एक पुस्तक म्हणजे x आहे तसं घ्यायचं, अधिक 2 पेन म्हणजे 2 गुणिले y, कारण जेवढे पेन आहेत तेवढ्यानं गुणायचं तिथे. x ची आलेली किंमत आहे 45. जस्ट म्हणजे 45 x ची किंमत ठेवूया, अधिक 2 गुणिले y ची किंमत म्हणजे पेनची किंमत आली. y वरती मिळाला आपल्याला किती आहे तो? 12.
तर 45 अधिक 12 दोन्ही किती आले? 24. या दोन्हींचा गुणाकार करा. 12 दोन्ही 24. इथे बघा, यांची बेरीज केली 5 आणि 4 9. आणि इथे 4 आणि 2 6. म्हणजे किती येणार ते? 69 रुपये. म्हणजे एक पुस्तक व 2 पेनची किंमत किती आलेली आहे? 69 रुपये. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. 2 व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 9:7 आहे. त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4:3 आहे. प्रत्येकाची बचत जर 200 रुपये असेल तर प्रत्येकाचं उत्पन्न किती ते शोधून काढायचं आहे. मग आपण सुरुवात करूया उत्तराची. समजा 2 व्यक्ती आहेत, त्यातल्या पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न समजा X आहे. समजा पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न X रुपये. पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न किती म्हणूया? X रुपये. व दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती घ्यायचं? Y रुपये. तर हे पहिल्यांदा सुरुवात करायची. पहिल्या व्यक्तीच्या उत्पन्नाला X रुपये मानायचं आणि दुसऱ्या व्यक्तीचं जे उत्पन्न आहे त्याला Y रुपये मानायचं. आता काय दिलंय? पहिल्या अटीनुसार इथून सुरुवात करूया. पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगितली? 2 व्यक्तींच्या उत्पन्नाचं गुणोत्तर आपण अंश आणि छेद मध्ये घ्यायचं. पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न आहे X आणि दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न आहे Y. तर यांचं गुणोत्तर किती आहे म्हणून सांगितलं इथे? 9:7. तर इथे घेऊया 9/7. आता ह्या समीकरणाला सोपं रूप देण्यासाठी काय करूया? तिरकस गुणाकार करूया. म्हणजे X गुणिले 7. तसं इकडं मध्ये बरोबर चिन्ह घेतलं. 9 गुणिले Y. Y गुणिले 9. X गुणिले 7 म्हणजे किती येणार? 7X. ओके, या दोन्हींचा बरोबर इकडं 9 गुणिले Y 9Y. तर हा अधिक 9Y याच्याकडे येऊन काय होईल? वजा होईल. ओके, काही नाही म्हणजे चिन्ह याचा अधिक आहे, तर तिकडे जाऊन काय होईल? वजा. म्हणजे 7X वजा 9Y बरोबर 0. याला क्रमांक किती दिला आपण? तर 9 म्हणजे 1 दिला पहिला क्रमांक. आता हे दिल्यानंतर दुसरं समीकरण आता आपण घेऊया. त्यासाठी असं लिहूया दुसऱ्या अटीनुसार. तर लिहिताना कसं लिहायचं? दुसऱ्या अटीनुसार. तर दुसरी अट काय म्हटलेलं आहे बघा? त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर. खर्च किती आहे म्हणून सांगितलं त्यांचा? 4:3. आता खर्च कसा काढतो आपण? तर त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे ते काढायचं आणि त्याच्या म्हणजे उत्पन्न जे आपल्याकडे आहे आणि त्याची बचत दिलेली आहे. दोघांची बचत 200 रुपये आहे. तर उत्पन्नातनं तुम्ही त्याची बचत त्यानं काहीतरी पैसे बाजूला काढून ठेवले असतील. तर बाकीचे सगळे काय केलेत? त्यानं खर्च केलेत. म्हणजे उत्पन्नातून बचत वजा केली किंवा तो त्याचा काय होणार आहे? खर्च. ते इथं वापरूया आपण. पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे? X. आणि दोघांची पण बचत 200 रुपये आहे. मग समजा X रुपये त्याने एकूण कमवले, त्यातले फक्त 200 रुपये वाचवले. म्हणजे खर्च किती केले? X वजा 200. तसं दुसऱ्याचं किती आहे? Y. Y वजा 200. ओके. तर हे दोघांचं खर्च झालं. उत्पन्न 200 फक्त आहे. बचत त्यांची 200 ती त्या उत्पन्नातनं वजा केली. तर त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 4:3. म्हणजे 4/3 येणार. ओके. तर आता हे सोडवण्यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार. म्हणजे 3 गुणिले X वजा 200 आणि मग इकडचा गुणाकार 4 गुणिले Y वजा 200. मग आता 3 गुणिले X केले तर किती येणार? 3X. परत 3 गुणिले 200 तर 3 गुणी येणार 6 आणि वरच्या 2 0. बघा 3 ला 200 गुणिले 3 600 येणार. ओके. परत इकडे 4 गुणिले Y येणार 4Y. 4 गुणिले 200 800 येणार. आता हे झाल्यानंतर इथे 3X आहे तसं घेतलं आपण. याचं चिन्ह 4चं चिन्ह त्याच्या समोर बघा तर ते अधिक आहे. तर इकडे येऊन तो काय होईल? वजा होईल. म्हणजे वजा 4Y. अधिक 4चं काय होणार? वजा 4Y बरोबर. इथं कोण राहिलेला आहे? वजा 800. आणि हा इथला जो वजा 600 आहे तो इकडे येऊन काय होईल? अधिक होईल. ओके. म्हणजे 3X वजा 4Y बरोबर. इथे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी. तर 800 मधून 600 गेले, 200 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 200. तर याला क्रमांक आपण 2 दिले. दुसरं समीकरण मिळालं. आता याच्यात जर सहगुणक आपल्याला समान करायचे असतील
तर इथं असं लिहूया समीकरण 1 ला इथे 3 ने व 2 ला 7 ने गुणू. तर पहिल्या समीकरणाला 3 ने गुणूया म्हणजे 3 गुणिले पहिलं समीकरण काय आपलं 7x - 9y बरोबर 0. तर त्या पूर्ण समीकरणाला आपण 3 ने गुणूया म्हणजे किती येणार इथे 3 गुणिले 7 केले तर किती येणार 7 त्रिक 21 x येणार इथे परत 3 ने याला गुणलं मध्ये वजा आहे ते वजा घे हे वजा आहे 3 9 27 y परत 3 गुणिले 0 म्हणजे किती येणार आहे तसे 0 येणार. याला क्रमांक 3 देऊया. तसंच जे दुसरं समीकरण आहे आपलं त्याला आपल्याला 7 ने गुणायचं म्हणजे 7 गुणिले 3x - 4y बरोबर वजा 200. आता इथे बघा 7 गुणिले 3 3 असं 21 आले 7 गुणिले 4 28y बरोबर 7 गुणिले 2 केले 2 14 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 1400. याला क्रमांक किती दिला आपण 4 दिला. ओके तर आता याच्यात जर सोडवायचं असेल आपल्याला तर आपण असं लिहूया समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. तर ही वजाबाकी करूया. समीकरण 1 काय आहे आपलं 21x हे समीकरण 3 वजा समीकरण 4 म्हणजे 21x वजा 27y बरोबर 0. तिसरं समीकरण आणि चौथं आहे 21x वजा 28y बरोबर 1400. या दोन्हींची जर वजाबाकी केली आपण तर खालचं जे समीकरण आहे त्याची याची चिन्ह आहेत अधिक इथे वजा इथे वजा. तर वजाबाकीमध्ये समीकरणचे दुसरं आहे त्याची चिन्ह बदलतात म्हणजे अधिकचं वजा होणार वजाचं अधिक होणार आणि हे वजाचं अधिक. इथे 21x ला 21x काय होणार कॅन्सल. आता 27 बघा इथे वजा 27 आहे आणि इथे अधिक 28 आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय होणार वजाबाकी म्हणजे 28 मधून 27 गेले किती उरणार 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक 1 y असं आहे ना नुसतं आपण y लिहूया 1 y म्हणजेच काय तर y त्यामुळे नुसतं y लिहिलं तरी चालेल. आता इथं 0 बदललेलं चिन्ह काय अधिक 0 अधिक 1400 म्हणजे आहे तसे काय येणार y बरोबर 1400. मग आता y बरोबर 1400 समीकरण 1 मध्ये कुठल्याही एका समीकरणात ठेवा सोप्या ठीक आहे y बरोबर 1400 समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 काय आहे बघा इथे जे अगदी सुरुवातीला मिळालं होतं आपल्याला ते आहे 7x - 9y बरोबर 0. 7x - 9y बरोबर 0. आता इथे 7x - 9 हे 9 आहे 9y y ची किंमत किती मिळाली आपल्याला 1400. ओके बरोबर 0 म्हणजे 7x वजा 9 ला 0 ने गुणलं 0 0 आले 9 चौक 36 6 हातचे 3 9 के 9 9 आणि 3 12 14 9 26 आणि वरचे 2 शून्य. तर इकडे काय होईल हे तर वजाचे अधिक होतील म्हणजे 7x बरोबर 0 अधिक ते समजा ही संख्या मिळवली तरी तेच उत्तर येणार म्हणजे किती येणार आपलं 12,600. 7x हे गुणिले ते इकडे येऊन काय होतील भागिले होतील म्हणजे x बरोबर 12,600 भागिले 7 7 एक्के 7 आत्ताच आपण बघितलं 14 आलं होतं ते हो सॉरी 7 एक्के 7 14 नाही येणार ते सॉरी 107. पहिल्यांदा असं करूया 7 एक्के 7 ने भागायचं त्याला तर उरले 5 आणि 7 8 56 शून्य उरले आणि ह्या वरच्या 2 शून्य देऊन टाकायचे तर x बरोबर 1800. बऱ्याचदा या शून्य राहतात आपली बाकी शून्य आली की पण अजून पुढच्या 2 शून्य त्या 2 शून्य इथे द्यायचे म्हणजे x बरोबर किती होतं 1800. तर हे त्याचा काय येणार आहे अचूक उत्तर. ओके x बरोबर 1800. मग आता थोडक्यात पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न दोन्ही व्यक्तींचं काढायचं पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न तसंच दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न पहिल्या व्यक्तीचं किती आलं होतं
एक्स बरोबर 1800 आलं. पहिल्याला एक्स मांडलं होतं आपण, 1800 रुपये. आणि दुसऱ्याचं 1400. ओके, 1400 रुपये. तर हे त्यांचं अचूक उत्तर आहे. शेवटचं उत्तर लिहायला विसरू नका. शाब्दिक उदाहरण आहे, तर त्याचं उत्तर पण तुम्ही शाब्दिक याच्या शब्दामध्ये लिहिलं पाहिजे शेवटी. तर आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर मात्र त्याचं क्षेत्रफळ किती येतं? 67 चौरस एककानं वाढतं. तर आयताची लांबी आणि रुंदी किती ते शोधायची. तर सुरुवात करताना काय करूया? समजा आयताची लांबी बरोबर आयताची लांबी, तर समजा ती एक्स मानूया. एक्स एकक आणि रुंदी आयताची सेम आयताची रुंदी, तर त्याला काय म्हणूया? वाय एकक. इथं आयताची असं लिहा, हे केलंय ते. ओके, आयताची रुंदी वाय एकक. मग आता आयताचं क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येतं? लांबी गुणिले रुंदी, म्हणजे एक्स गुणिले काय येणार? वाय. हवं तर सूत्र लिहा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबीला एक्स मानले, रुंदीला वाय, म्हणजेच काय आलं? क्षेत्रफळ एक्स वाय. ओके, आता पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण तयार करूया. तर पहिल्या अटीनुसार काय करायचं आहे? आयताची लांबी 5 एककानं कमी करायची, म्हणजे आधी किती आहे? एक्स, त्यातून 5 कमी करायचे गुणिले रुंदी किती आहे? तर ती आहे वाय. ती 3 एककाने वाढवायची, म्हणजे त्याच्यात किती मिळवायचे? 3. तर त्याचं क्षेत्रफळ आधीच्या क्षेत्रफळापेक्षा 9 चौरस एककानं वाढतं. म्हणजे आधीचं क्षेत्रफळ किती आहे? हे एक्स वाय, त्याच्यामध्ये किती वाढ होते? 9 एककाने कमी होते, त्यामुळे वजा घेऊया. सॉरी, इथे वजा येणार. सॉरी, वजा 9. एक्स वाय वजा 9. कारण का कमी होते म्हटलं? त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते काय होतं? आधीच्या पेक्षा, म्हणजे एक्स वाय हे जे क्षेत्रफळ आहे त्याच्यापेक्षा 9 कमी होतं. लांबीतनं 5 कमी करायचे, रुंदीमध्ये 3 मिळवायचे. क्षेत्रफळ आधीच्या पेक्षा काय होतं? 9 कमी होतं. मग आता हे समीकरण आपण सोडवूया. आता इथे बघा, एक्सला जर वायने गुणलं तर एक्स वाय येणार. परत हे किती येणार? 3. एक्सने 3 ला गुणा, म्हणजे 3x. तर एक्स न पलीकडच्या दोघांना गुणायचं. परत हा जो वजा 5 आहे त्यानं वायला गुणा, म्हणजे वजा 5y. परत त्याच वजा 5 ने 3 ला गुणायचं. 5 त्रिक 15. वजा आणि अधिक काय होणार? तो वजा चिन्ह येणार. म्हणजे एक्स न सुद्धा वाय अधिक 3 ला गुणायचं आणि वजा 5 ने सुद्धा वाय अधिक 3 ला गुणायचं. इकडे आहे तसं एक्स वाय वजा 9. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूस जर समान संख्या असतील, एक्स वाय काय होणार? कॅन्सल होणार. इकडे पण एक्स वाय, डावीकडे आणि उजवीकडे, तर एकमेकाला ते काय होणार? कॅन्सल. आणि मग आता इथे 3x वजा 5y वजा 15 इकडे येऊन काय होतील? अधिक. म्हणजे इथं ऑलरेडी कोण आहेत? तर वजा 9 राहिले तिथं. ओके, आणि हे वजा 15 इथे येऊन काय होतील? अधिक. म्हणजे थोडक्यात 3x वजा 5y बरोबर, आता 15तून 9 गेले, 6 राहणार. आणि मोठी संख्या कोण आहे? 15. त्याचं चिन्ह काय आहे? धन. त्यामुळे नुसते 6 लिहा. पहिलं समीकरण काय मिळालं आपल्याला? 3x वजा 5y बरोबर 6 मिळाले. आता दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार काय करणार आपण? तर लांबी 3 एककानं कमी केली. आता बघा, एक्स मधून किती वजा करायचे? 3. लांबी मधून 3 वजा करायचे आणि रुंदी 2 एककानं वाढवली, म्हणजे वाय अधिक 2. 2 एककानं वाढवली तर क्षेत्रफळ काय होतं? 67 चौरस एककानं वाढतं. म्हणजे आधीचं क्षेत्रफळ किती होतं? एक्स वाय, त्याच्यामध्ये किती वाढ होते? तर 67. आता परत मगासारखंच करायचं, म्हणजे एक्स ने वाय ला गुणलं, एक्स वाय आला. एक्स ने 2 ला गुणलं, म्हणजे 2x आले. आता 3 ने गुणायचं, वजा 3 वाय. परत इथे जस्ट मिनिट, वजा 3 आणि 2. 3 दोन्ही किती येणार? 6. वजा आणि अधिक गुणाकार वजा येणार. एक्स वाय बरोबर 67. आता मगासारखंच दोन्हीकडे एक्स वाय ला एक्स वाय समान आहे, कॅन्सल होईल दोन्ही बाजूकडून. मग इकडे काय राहणार? 2x
-3y बरोबर. आता हे -67 इकडे येऊन काय होतील? तर अधिक होतील. म्हणजे 67 अधिक किती होणार? 6. तर आता 2x - 3y बरोबर किती येणार? 67 आणि 6 73 येणार. यांची फक्त बेरीज केली आपण. 67 आणि 6 73. त्याला क्रमांक 2 दिला आपण. हे दुसरं समीकरण मिळालं. आता हे 2 समीकरण सोडवताना काय करूया? सहगुणक समान करूया. तर समीकरण 1 ला इथे y चा सहगुणक समान करूया आपण. तर 3 ने व समीकरण 2 ला 5 ने गुणून. मग आता याच्यात पहिल्या समीकरणाला 3 ने गुणायचं म्हणजे 3 गुणिले पहिलं समीकरण काय आहे बघा? 3x - 5y बरोबर 6. हे पहिलं आहे. हे याला पहिल्यांदा गुणूया आपण इथे. 3 गुणिले 3 केले. 3 त्रिक किती येणार? 9x. परत 3 गुणिले 5 केले. 3 15y आणि परत 3 गुणिले 6 केले. किती येणार? 18. याला क्रमांक 3 देऊया. हे पहिलं मिळालं आपल्याला. आता दुसरं समीकरणाच्या बाबतीत त्याला कितीने गुणायचं? 5. 5 गुणिले दुसरं समीकरण किती आहे? 2x - 3y बरोबर 73. 3y बरोबर 73. तर 5 गुणिले 2 म्हणजे 10x येणार वजा 5 गुणिले 3 15y आणि परत 5 ने कुणाला गुणायचं? 73 ला. 5 त्रिक 15 येणार. हातचे 1. 5 सते 35. 5 त्रिक 15 5. हातचे 1 आले. परत 5 सत्ते येणार 35. 35 आणि 36. ओके. याला क्रमांक 4 दिले. आता समीकरण हे सोडवण्यासाठी समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. असं वाक्य लिहायचं. समीकरण 4 काय आहे ते आधी लिहिले. समीकरण 4 दिलेलं आहे 10x वजा 15y बरोबर 365 आले. तसं इकडं 9x वजा 15y बरोबर 18. यांची वजाबाकी करायची. वजाबाकी केली की जे दुसरं समीकरण आहे त्याची जी मूळची चिन्ह आहेत वजा येते ती बदलतात. म्हणजे याचं अधिकचं बदलून काय होणार? वजा होणार. ओके. वजा होणार. परत ह्या वजाचं काय होणार? अधिक. आणि इथल्या अधिकचं काय होणार? वजा. आता बघा 10 मधून वजा आहे चिन्ह आता. 10 मधून किती वजा करायचे? 9. किती उरणार? 1x. 10 वजा 1 सॉरी 10 वजा 9 1 आले. 1x वजा 15y आणि बदललेलं चिन्ह अधिक. हे काय होणार? एकमेकाला कॅन्सल. आणि आता इथे 365 वजा 18 म्हणजे किती येणार? 347. आता 1x म्हणजेच x हे लक्षात ठेवा. 1x म्हणजेच किती येणार? x. त्यामुळे x बरोबर किती आले? 347. ते कुठल्या तरी एका समीकरणात ठेवा. x बरोबर म्हणून x बरोबर 347 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 त्यासाठी परत लिहूया. 3x वजा 5y बरोबर 6. तर ते लिहूया 3x वजा 5y बरोबर 6. आता याच्यात 3 गुणिले x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 347 वजा 5y बरोबर 6. तर आता 3 ने याला गुणलं 7 ला. 3 7 21. 1 हातचे 2. परत 3 चौक 12 आणि 2 14 आले. परत हातचे 3 त्रिक 9 आणि 10. ओके. तर हे आपलं आलं 10. त्याच्यानंतर वजा 5y बरोबर 6. आता याच्यात काय करा? वजा 5y ला इकडे आणा. तर वजा 5y काय होईल? त्याचं चिन्ह वजाचं चिन्ह अधिक 5y होईल. आणि हा 1041 त्याच्यातून किती 6 वजा होणार कारण त्याचं मूळचं चिन्ह अधिक आहे. काही नाही म्हणजे ते इकडे 1041 कडे येऊन काय होईल? वजा होईल. वजा 5y अधिक झाला. अधिक 6 इकडे येऊन काय झाले? वजा झाले. त्याच्या 5y इकडे लिहूया कारण y शोधायचा. तर 1041 मधून 6 वजा केले म्हणजे किती आले? 1035. ओके. तर y बरोबर 1035 गुणिलेचे काय होणार? भागिले 5 होणार. भागिले 5. तर y बरोबर मग आता समजा 1035 आहे त्याला 5 ने गुणलं आपण. किती येणार? 5 दोन्ही 10 0 3 आले. म्हणजे 5 0 0 मग पुढचे 5 घ्यायचे 35. 5 असं ते
35 म्हणजे y बरोबर किती आले 207. म्हणून शेवटचं उत्तर लिहूया आता, कारण x आणि y दोन्ही पण मिळाले. म्हणून दिलेल्या आयताची लांबी व रुंदी बरोबर. जस्ट रुंदी. तर लांबी किती आलेली आहे त्याची x ला काय म्हणजे x मांडली होती लांबी आपण. किती आलेली आहे 347 एकक. आणि रुंदी त्याला y मांडलं होतं. त्याचं उत्तर किती आले 207 एकक. हे शेवटी शाब्दिक उत्तर पण लिहायला विसरू नका. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवलं. तर पुढील बघूया आपण तर आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. एका रस्त्यावरील ए व बी या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किलोमीटर आहे. एक कार ए या ठिकाणाहून निघते तर दुसरी कार बी या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना किती तासात भेटतात 7 तासात भेटतात. आणि विरुद्ध दिशेने निघाल्या तर किती तासात भेटतात 1 तासात भेटतात. तर त्यांचा वेग काढा. आता इथे जर आपण बघितलं पहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा एक छोटास आकृती काढूया म्हणजे लक्षात येईल. समजा इथे ए ठिकाण आहे, इथं बी आहे. तर ए या ठिकाणी एक कार उभी आहे आणि बी या ठिकाणी कार उभी आहे. ओके. तर आता ह्या ए या ठिकाणी ज्याचं समजा कार आहे तिचा वेग आहे x किलोमीटर प्रति तास आणि बी या ठिकाणी जे आहे तिचा काय आहे y किलोमीटर प्रति तास. तर इथून सुरुवात करूया. समजा ए या ठिकाणाहून निघालेल्या कारचा वेग x किलोमीटर असं मराठीमध्ये x किमी प्रति तास म्हणजे तासाला x किलोमीटर जाते असा तिचा वेग आहे. आणि दुसरं बी या ठिकाणाहून निघालेल्या कारचा वेग निघालेल्या कारचा वेग किती मानायचा y किलोमीटर प्रति तास असा आहे. किलोमीटर प्रति तास हे वेगाचं एकक आहे. तर पहिल्याचा x मांडला, दुसऱ्याचा y. इथून सुरुवात करायची. आता एक सूत्र आपल्याला काढावं लागणार. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. म्हणून ए या कारने इथं लिहूया आपण. म्हणून ए या कारने 7 तासात पार केलेले अंतर, कारण पहिल्या अटीनुसार 7 तास लागले केलेले अंतर. तर किती वेग किती आहे त्याचा x आणि वेळ किती 7 तास म्हणजे किती आले 7x. तसंच म्हणून बी या कारने 7 तासात पार केलेले अंतर बी या कारने 7 तासात पार केलेलं अंतर किती आहे त्याचा वेग किती आहे y गुणिले 7 म्हणजे 7y. ओके. आता हे पहिलं झालं. आता त्याच्यामध्ये आपण पहिली अट घेऊया. जर दोन्ही कार एकाच दिशेने असतील तर याच्यामध्ये ही जी आकृती आहे इथे त्याची परत एकदा जर आकृती काढा. इकडं ए या ठिकाण आहे, बी या ठिकाण आहे, इथं x आहे, याचा वेग y आहे. आता समजा ए या ठिकाणून जर दोन्ही कार एकाच दिशेने असतील म्हणजे ए पासून निघालेली कार इकडेच निघालेली आहे आणि बी पासून निघालेली कार सुद्धा इकडेच निघाली, तर एचा वेग जास्त असल्यामुळं 7 तासाच्या वेळानंतर काय होणार आहे तर यानं जे अंतर कापलेलं आहे ते पुढे कुठेतरी येऊन मिळणार आहे. बी कमी वेगानं चालली, त्याच्या मागून कोण येतं ए येतं, ए त्याच्या मागून येतं. तर ए आणि बी हे दोघंही एकाच ठिकाणी येऊन मिळणार आहे आणि एकाच ठिकाणी येऊन मिळाले की कारण का कुणाचा वेग जास्त आहे एचा वेग जास्त आहे. बी पुढे आहे पण त्याचा वेग कमी आहे. थोड्या वेळानं काय करणार तर ती कार त्याला ओव्हरटेक करेल आणि इथं दोघे येऊन काय होतील एकत्र येतील. आता हे दोघांनी मिळून पार केलेलं हे अंतर किती असणार आहे कुठल्या तरी एका पॉइंटला आल्यानंतर. पहिल्या कारचं कारण कापलेलं अंतर किती आहे 7x. ओके. आणि त्याच्यातून
हे एवढं अंतर जर वजा केलं, बघा हे कापलेलं अंतर, तर ह्या दोन्हींच्या मधलं अंतर किती आहे? 70. त्यामुळे ए न पूर्ण पार केलेलं अंतर त्याच्यामधून, कारण हे अंतर आहे 7x, हे पूर्ण ए न इथपर्यंत पार केलं. तर त्यातून बी न पार केलेलं अंतर जर काढलं तर दोघांमधलं अंतर किती आहे? 70. त्यामुळे 7x वजा 7y बरोबर किती येणार? 70 येणार. तर हे इथं लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, की ए न पूर्ण हे अंतर पार करून पुढे आलेली आहे आणि बी इथूनच निघाले. म्हणजे पूर्ण ए न पार केलेल्या अंतरामधून हे जर बी ने पार केलेलं अंतर आपण वजा केलं, तर आपोआप राहिलेलं काय असणार आहे? ए ते बी मधलं अंतर असणार आहे. म्हणजे किती असणार आहे ते? 70. ओके. आता दोन्ही बाजू जर समजा 7 ने भागला, छेद 7 आणि 70 छेद 7. तर किती येईल बघा? 7 ला 7 जातील, म्हणजे एक्स राहील फक्त, वजा वाय बरोबर 7 एके 7, 7 आहे 70, म्हणजे किती येणार? 10 येणार. तर याला क्रमांक 1 दिला आपण. आता दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार जर दोन्ही कार विरुद्ध दिशेने येत असतील, तर त्याची आकृती बघूया आपण. तर इथे काय होणार आहे? ए ते बी एवढं अंतर आहे. ए पासून निघालेली कार इकडे येणार आणि बी पासून, तर दोघं इथं कुठेतरी मिळणार आहेत. दोघांनी मिळून पार केलेलं अंतर, दोघांच्या मधलं अंतर किती आहे? 70 असणार आहे. विरुद्ध दिशेमुळे एक इकडून येणार, ओके, आणि एक इकडून येणार. तर दोघांनी मिळून पार केलेलं अंतर किती असणार आहे? तर 70 असणार आहे. तर त्यासाठी किती वेळ लागला विरुद्ध दिशेने येत असतील तर? विरुद्ध दिशेने निघाल्यास फक्त 1 तासात भेटतात. म्हणजे 1 तासात पार केलेलं अंतर किती असणार? वेग किती आहे? x किलोमीटर याचा प्रति तास, याचा y किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासाला. तर एका तासात ए न कापलेलं अंतर किती असणार? x इकडचा. आणि इकडं बी इकडून येते, त्यानं कापलेलं एका तासात अंतर किती असणार आहे? y. त्यामुळे ते काय वेगळं लिहू नका. x अधिक y बरोबर, आता 7 तास नाही, आता ते भेटताना विरुद्ध दिशेने किती वेळात भेटतात? एका तासात भेटतात. त्यामुळे x अधिक y बरोबर 70. तर हे दुसरं समीकरण. x आणि y हे एका तासाचे अंतर आहे प्रति तास. मग आता 2 समीकरण मिळाले, ती आता सोडवायची. इथे लिहूया समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून. तर समीकरण 1 काय आलं आपलं? x वजा y बरोबर 10 आणि x अधिक y बरोबर 70. तर ह्या दोन्हींची जर बेरीज केली आपण, तर x अधिक x किती येणार? 2x वजा y अधिक y एकमेकाला कॅन्सल होईल. 70 आणि 10 80 येणार. गुणिले 2 काय होतील? इथं काही नाही, म्हणजे गुणिले असणार. x बरोबर 80 भागिले 2, म्हणजे x बरोबर किती येणार? 40. तसंच x बरोबर 40 समीकरण 2 मध्ये ठेवू आपण. हवं तर मी समीकरण 2 लिहितोय, ते x अधिक y बरोबर किती आहे? ते 70. तर त्यातली x ची किंमत आहे 40 अधिक y बरोबर 70. तर हे अधिकचे इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे 70 वजा 40, म्हणजे y बरोबर किती येणार? 30. म्हणून इथे लिहायचं शेवटी ए या ठिकाणापासून निघालेल्या कारचा वेग, ए साठी काय म्हणलं होतं? x आपण, x किलोमीटर प्रति तास, म्हणजे x ची किंमत किती आली? 40 किलोमीटर प्रति तास. एकक लिहायला विसरू नका. सेम वाक्य कोणासाठी लिहायचं? बी या ठिकाणाहून निघालेल्या कारचा वेग बरोबर, त्याला y मांडलं होतं आपण, तो किती आलाय? 30 किलोमीटर प्रति तास. तर हे शेवटची 2 वाक्य लिहून काढा. तर हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की एकाच दिशेनं जर असतील, तर हे एवढं लक्षात घ्या. ए पासून बी पर्यंत हा इकडे निघालाय आणि बी पण इथून निघालाय पुढे. तर एचा वेग जास्त असल्यामुळे ते एकत्र येणार तिथे. तर बी न कापलेलं अंतर जर वजा केलं ए, तर राहिलेलं अंतर कोणाचं असणार आहे? ए आणि बी मधलं अंतर असणार आहे. ओके, अशा प्रकारे ते शोधायचं. हे तेवढं कळलं पाहिजे. तर आता प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रश्न क्रमांक 10 काय आहे? एक 2 अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे. तर ती संख्या कोणती ते शोधून काढायचं आहे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, सुरुवात करताना आपण समजा त्या 2 अंकी संख्या आहे, म्हणजे समजा एकक स्थानचा अंक x आहे असं समजूया.
व दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक बरोबर y. तर इथून सुरुवात करायची. एकक स्थानच्या अंकाला x मानायचं, दशक स्थानच्या अंकाला y. म्हणून ती संख्या कशी असणार आहे? तर बघा, एखादी 2 अंकी संख्या घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा 35 आहे. 35 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 5, म्हणजे 5 आहे तसा घ्यायचा. फक्त 3 ला कितीने गुणावं लागतं? 10 ला. 3 10 30, 30 आणि 5 किती येणार? 35. अशी ही 2 अंकी संख्या तयार होते. म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला आहे तसा घ्यायचा, म्हणजे x आहे तसा घ्यायचा, आणि दशक स्थानच्या अंकाला कितीने गुणावं लागतं? 10 ने. म्हणजे x अधिक किती येणार? तर ती संख्या किती आली? x अधिक 10y. या प्रमाणात दशक स्थानच्या अंकाला कितीने गुणायचं? 10 ने गुणायचं. मग आता इथे आणखीन एक दिलंय आपल्याला, ती संख्या आणि त्यातील अंकांची अदलाबदल करून. मग इथे लिहूया, अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. आता बघा, एकक स्थानचा अंक दशक स्थानला न्यायचा, दशक स्थानचा अंक एकक स्थानी आणायचा, म्हणजे काय होणार? y अधिक 10x येणार. ओके, तर हे झालं आपलं उत्तर. आता काय करायचं आहे? बेरीज करायची. काय म्हटलंय बघा, एक 2 अंकी संख्या आणि त्यातील अंकांची अदलाबदली करून येणारी संख्या यांची बेरीज म्हटलंय. म्हणजे मूळची संख्या किती आहे? x अधिक 10y. ओके, ही मूळची संख्या आहे. तर आता बेरीज करून म्हणजे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या किती आहे? तर ही आहे. ओके, y अधिक 10x. ह्या दोन्हींची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय? म्हणजे मूळची संख्या आणि अंकांची अदलाबदल करून यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 99. ओके, तर हे एकच समीकरण आहे. तर बघूया काय करता येईल आपल्याला. x अधिक इकडचे किती आहेत? 10x. x अधिक 10x. तसं y चं कोण आहे? 10y अधिक y बरोबर 99. मग x अधिक 10x केले आपण तर किती येणार? 11x. y अधिक 10y येणार 11y बरोबर 99. मग आता इथे दोन्ही बाजूस समान संख्या कुठली आली? 11. 11ने भागून 11x छेद 11 अधिक 11y छेद 11 बरोबर 99 छेद 11. ओके, दोन्ही बाजूला कितीने भागायचं आहे? 11ने भागायचा. म्हणजे आता इथे 11ला 11 कॅन्सल होतील, x अधिक इथे 11ला 11 कॅन्सल होतील, y आणि 11 90 99. म्हणजे x अधिक y किती आले? 9 आले. 11 1 11 आणि 11 90 99. 11ला 11 कॅन्सल केलं प्रत्येकामध्ये. तर x अधिक y बरोबर 9. एवढी एकच अट दिली, दुसरी अट आपल्याला दिलेली नाही. एक समीकरण असताना आपण काय करतो? तर किमती देतो. एकच समीकरण सोडवायचं. जर समजा x बरोबर 1 ठेवलं, ओके, x बरोबर किती? 1, एकक स्थानचा, किंवा इथून सुरुवात करूया, x बरोबर 0. तर याच्यामध्ये एक मिनिट, त्याच्यात 0 ही घेऊन चालणार नाही, आपल्याला 1 घ्यावी लागेल. जर x बरोबर 1, तर y किती येणार बघा? x अधिक y बरोबर किती आहे? 9 आहे. तर समजा इथे 1 ठेवलं, 1 अधिक y बरोबर 9. इकडे येऊन काय वजा होईल, म्हणजे y बरोबर किती येणार? 9 वजा 1, म्हणजे y बरोबर किती येणार? 8. थोडक्यात जर x 1 असेल तर y किती येणार आहे? 8. समजा x 2 असेल याचप्रमाणे, तर y किती येणार? याचप्रमाणे असेल. y किती येणार? 7. x 3 असेल तर y किती येणार? 6. ओके, 3 डॉट द्या, म्हणजे याप्रमाणे उत्तरं मिळत राहतील आपल्याला, अशी अनंत उत्तरं मिळत राहतील. म्हणून ती संख्या, आता एकक स्थानचा अंक समजा पहिला दशक स्थानचा लिहितो आपण, म्हणजे 81 होईल. 81 होईल किंवा 72 होईल. ओके, किंवा इथे 63 होईल. तर अशा पद्धतीनं काय होईल, त्याची बेरीज आपली मिळत राहतील आपल्याला. तर हे आपल्याला तिथे उत्तर असे मिळत राहतील. असे आणखीन 3-4 उत्तर सुद्धा करू शकता तुम्ही. एकच अट दिल्यामुळं त्याची उत्तरं काय येतील? अशी एकापेक्षा जास्त अशी उत्तरं मिळत राहतील. तर इथे आपले जे 10 प्रश्न आहेत एकूण, म्हणजे 5 पासून सुरू केले होते आपण शाब्दिक उदाहरणं, 10 तिथं संपलेली आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इतर सराव संच, आधीचे प्रश्न याची लिंक दिलेली आहे.
खाली व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. ओके. थँक यू.